Hello guys, welcome to my show The Uncharted Satara. And guys, today I am going to explore one beautiful lake which is located near Thosegar. The name is Pangare Lake. Very few people know about that place, so I am going to take you over there and we'll explore it. Right now I am here at Satara Sajjangarh Road. We'll cross the Borne Ghat afterwards and then we'll explore the Pangare Lake. Stay tuned. And viewers, this is the most important point of our journey. This is from here we have to take right this way. This road will lead us to Pangare Lake. And this road goes to Thosegar and ahead it's Arkiwadi. So we have to take right from here. Note down this board. So guys, finally I have reached here at Pangare Lake. Here you can see this beautiful lake. Now we are going to that side of lake over there and we'll explore it from that side. It's so calm, quiet and beautiful. This is the nature's beauty. The Uncharted Satara! Woo! So now this is another side of lake. From here you can see this view. It's so beautiful out here. Wood sticks here like this. Just show me, Prashant sir. Like this one. I think that place will be nice, huh? Over there, just under that tree. Guys, please make sure that you will clean this plastic stuff every time. When you come here, you cook, you enjoy, you party, but don't forget to clean this out, everything like this. The nature will pay it back, don't forget. So what type of wood it is, Prashant? रामाटा आहे. रामाटा. रामाटा मराठीमध्ये आता याला मराठीमध्ये रामाटा बोलते. रामाटा. मग काय ह्याचा फायदा काय या लाकडाचा? फायदा नाही का, हे एक जंगलातली वनस्पती आहे. बर. फायदा असा काही नाही, काय सरपणासाठी, बाकी काय लोक वापरतात. तर प्रशांत साहेब, काय तुम्हाला वाटतं पांगारे विषयी? पांगारे लेक, पांगारे धरण, पांगारे पाझर तलाव, इथल्या जीवनमानाविषयी, इथल्या जवळपास कुठलं गाव आहे? इथं पांगार आहे जवळ. पांगारे गाव आहे जवळ. बर.
आणि हे पांगारे, हा पांगारे गावचा डॅम आहे इथं हा. बनवलेला. आणि इथं पुढं पण गाव आहेत आणखी. बर मोरबाग आहे, हा, पुढं हा. पळसावडे, सांडवली, पुढं गाव आहेत. मस्त मोर- आहे लोकेशन हे. मोरघळ इकडून जवळ आहे का? हा, मोरगळ इथून जवळ आहे. इथून पुढे गेलं हा. 1-2 किलोमीटर गेल्यानंतर 2-3 किलोमीटर लेफ्ट मारायचा. हम्म. आत एक कच्चा रस्ता जातो. हा. मोरगळ तिथं आहे. आणि तिथनं पुढं मग केळवली, सांडवली. हा, नाही, केळवली पलीकडे राहतं. सांडवली गाव, हा हा. सांडवली गावाला. सांडवली गाव पण छान आहे. हम्म. आणि इथं इथल्या वन्य प्राण्यांविषयी काय माहिती आहे तुम्हाला? इथं अस्वल, बिबटे आहे. बर. अस्वल भरपूर मिळते तिकडे. अस्वल भरपूर आहे. हम्म. बर बर. बिबटे पण असतात. हा हा. आणि इतर बाकी प्राणी छोटे मोठे छोटे मोठे प्राणी हा. आहेत. ते सर्व. तरस. हा, गवे. तरस, गवा, बिबट्या, अस्वल बर. हे मोठे मोठे. आणि मग बाकी छोटे प्राणी तर असतात. हा हा. भेकर असते तिकडे. ठीक आहे. भरपूर. थंडी पडायला सुरुवात झाली. थंडीत केलेली शेकोटी फार छान वाटते का नाही? आणि अजून पण थंडी वाजते थोडी. थंडी वाजते त्यामुळं बरं वाटतं शेकोटीच्या जवळ बसायला. पांगारे तलावाविषयी आम्हाला माहिती सांगाल का थोडी? हा, बोला की. पांगारे कधी बांधला गेला हा तलाव? आता हे बांधून कमीत कमी तरी 10 वर्ष झाली. 10 वर्ष बांधला गेला. हा. बर बर बर. आणि इथल्या वन्य प्राण्यांविषयी किंवा ह्याच्याविषयी माहिती सांगाल का काही आम्हाला? इथे काय आहे, जास्त करून वाघ, शिव असे हत्ती नाही आहेत. नाही. खाली जनावर म्हणजे भेकरी, भेकरं. हरण, हा. मोर, बर. सस, तसं अस्वल वगैरे? अस्वल. अस्वल. आणि इथनं सातारपासून किती लांब आहे हे साधारणतः? सातारपासून तरी 30-35 किलोमीटर आहे. 20-35 किलोमीटर आहे. बरं. बस वगैरे येते का इकडे? नाही, एस टी नाही. एसटी नाही येत. बरं. गावात शाळा वगैरे काय? शाळा गावात या. हा, शाळा आहे. या गावाचं नाव पांगारे का? हा, ह्या गावाचं नाव पांगारे. आणि पांगारे. ते खाली एक आहे, वर एक आहे का? दोन्ही पांगार आहेत? दोन्ही एक पांगारे. पांगारे. होय का? आणि हा जो आता हा डॅम झालाय त्याचा तुम्हाला काय उपयोग ह्याच्यापासून आमच्या शेती करता पाणी मिळतं ना? पाणी हा मिळतं. पिण्यायोग्य पाणी आहे. हा, पिण्यायोग्य पाणी. बरं. आणि हा जिवंत पाण्यात झरे आहेत इथं वरती का पाणी साठतं? जिवंत पाण्यात आता चालू झाले आहेत. जिवंत पाण्यात झरे जात. हा, चालू आहे. 12 महिने पाणी असतं चांगलं? हा, 12 महिने कंटिन्यू 12 पाणी. महिने. फ्रीजचं पाणी जसं असतं तसं. बर. तुमचं नाव? एकनाथ जाधव. तर धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल. सो दिस इज वेअर आय पार्क माय बाईक. यायला त्या झाडात एक फोटो काढायचा होता, विसरलो. Once again, this beautiful Pangare Lakes view for you guys. You can come here, you can swim here, enjoy this little awesome spot. Pangare, the Pangare Lake. This is half of the size of this lake is just near half of Cass Lake, the world famous Cass Lake near Satara. This is also one more another beautiful uncharted unseen lake near Satara. So viewers, here I am explaining the route map how you will reach to Pangare Lake from Satara city. So guys, if you start from Satara city here, you have to travel on Satara Sajjangarh Thosegar road. Then ahead you will reach to Bhontode village. Ahead of it, you will reach to one spot where you have to take left. Here, this road goes to Parri village. When you will take left, you will reach to Sajjangarh. Ahead of it, traveling on the same route through Borne Ghat,
you will reach to certain point where you have to take right. I have shown in my video where you have to take right. From here, the dense forest will start and the ghat section will also start. The road is narrow, it's quite a rough road because of heavy rain and all. Then you will reach to Pangare village here. And ahead of it, this is how you will reach to Pangare lake. The lake is located and situated on the hills. So make sure here you can park your vehicle, two-wheeler or four-wheeler, and you can enjoy this beautiful scenery of Pangare lake from here. This road goes to Morgarh, Kedoli ahead. This is Urmodi Dam. You can view a scenic view of Urmodi Dam from here, from Borne Ghat. At Pangare, you can swim, cook, eat, go outing. So the geo coordinates are 17.37018 north, 73.52248 east. It is 30 kilometers away from Satara city, and the total area is 864.20 meter, 283.30 feet. This road goes to Thosegar, Charkiwadi ahead. So make sure you have to take right from here. So this is the route map for Pangare Lake.